हॅलो मित्रांनो, कसं तुम्ही? तुमच्या स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये. चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, कारण की आपल्या ब्लॉगला खरंच खूप इंटरेस्टिंग ना खूप मजेदार. तर भाई आज आपण चाललो आणि आपण तर खूप भेटला भाई ब्लॉगमध्ये. आपण म्हणजे मागे मी एक ब्लॉग शूट केला होता आणि प्रमोशन व्हिडिओ होता आपला. तर काही आपल्याला काही जमलं होतं. एक ब्लॉग पण टाकणं बाकी आहे, तो येऊन जाणार 2-3 दिवसाने किंवा एक हप्त्याने येऊन जाणार. बिकॉज एडिटिंगसाठी आपल्याला वेळ पण नाही भेटत. तर आता पण तुला कॅम्पले खूप दिवसाने, नाहीतर आपण असं कॅम्पला जातच राहतो. तर भाऊ आहे, आता अक्षय वगैरे सगळं आहे. आम्ही किती 4-5 जण फक्त. आणि कॅम्प किती दूरचा कॅम्प कुठं आहे का? चंद्रपूरला कॅम्प आहे. तर काही चंद्रपूरला कॅम्प आहे, जाऊन कॅम्प आहे म्हणतात बा. मी स्टे कॅम्प तर कधी केला नाही, मला फर्स्ट टाइम होतो. नाही तर आपण तुम्हाला तर माहिती आहे की आपण स्टे कॅम्प कधी म्हणजे केलाच नाही, फर्स्ट टाइम होतो आपला. तर आपण जातो तर राल ब्लॉगमध्ये कंटिन्यू तुम्हाला दाखवतो सामने आणि बेल आयकॉनला मेनली क्लिक करा, कारण की नोटिफिकेशन परत पहिला व्हिडिओ जे तुम्हाला चॅनलवर बघायला भेटणार. तर एक चॅनल अपलोड प्रमोशन व्हिडिओ अपलोड झाला, तर जाऊन बघा दुसऱ्या चॅनलवरती. आणि ज्यांनी इंस्टाग्रामला फॉलो नाही करता लोकांना इंस्टाग्रामला फॉलो करा भाई, ते दाखवतो सामने. A few moments later. तर काहीच फायनली आम्ही आलो चाय पिण्यासाठी बरोबर आले. चला भाई, अजून किती 1-1.5 तास लागणार भाई. इतका तो तर बाईक न घेऊन आला झाला, तो तर अर्धा तासच पागल होऊन जायचा. बात तो सही है. दौड़ना तो पड़ता है. तर खूप दिवस अक्षय भाऊ घाट फ्रेम मध्ये आलाय आपल्या. त्यात भाई पहिले दररोज ब्लॉग आम्ही जातो इकडे तिकडे फिरायले. पुरे सगळे चेहरे असे दिसून राहिले का सांगत राहिले. तर बाई चला राल ब्लॉग मध्ये कंटिन्यू. अजून खूप काही दवाखाने जाणे सबस्क्राईब करा भाई. तर भाई पाण्याची बॉटल घेतलो. अक्षयने तर फायनली चाय पिला नाही, माहित नाही का तो ब्रदर कोटी गेले. ब्रदर दिसून नाही राहिले. ब्रदरच्या शर्टवर चाय सांडली बाबा. ब्रदर तुमच्या शर्ट कशी काय चाय सांडली? कशी काय चाय सांडली तर माहित नाही बाबा. चाय पित होते, तुझा बिराच्या साडून गेली. तर चला आता जाऊन, अजून किती 1-2 तास लागतेच भाई, तुम्हाला तर सांगलो पहिले. सांगतो चला ब्लॉग मध्ये कंटिन्यू. 1 hour later. पोहोचलाय भाई चंद्रपूरमध्ये. तर भाई याच्या पुढे रूम घेऊन पुढे टिपटॉप मध्ये फायनली. आता मी जस्ट पोहोचलो. किती तास झाले लागलो ना भाई? किती तासात पोहोचलो नाही का? 3 तास. बाईक घेणे पण राहिला असता तर भाई एक तर रूम वगैरे मस्त आहे, 1 नंबर पैकी. तर फायनल पाहू शकता फायनली. तर आता भाई फ्रेश वगैरे होतो, फ्रेश वगैरे झालाय. बाकीचे बोलणं करायला फ्रेश. तर होते बाकीचे मग अक्षय वगैरे पण फायनल तिकडे आहे भाई. फ्रेश वगैरे होतो तर मग आम्ही इथून अजून जेवण करायसाठी ज्याला नाही मोबाईल चार्जिंग पूर्ण ऑफ झाली होती. मोबाईल पूर्ण स्विच ऑफ केला जातं भाई. ब्लॉग शूट नाही करू शकलो जे अर्धा रस्ता म्हटला. काय तुम्हाला बाहेरून जावं असतो का? बाहेरचे कसं पाहिजे इकडे तर पुरा वनरक्षकच्या घेऊया आणि त्यांचे क्वार्टर्स झाले तुला माहित नाही काय असतं. पण रूम तर 1 नंबर आहेत भाई. त्या तिकडे सामने पण आहेत, मग तुम्हाला दाखवेन भाई. तर ब्लॉग मध्ये कंटिन्यू आणि सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला क्लिक करून घ्या. ब्रदर तर येते आले, मोबाईल पकडून घेतला. पण ब्रदरच्या शर्टवर चाय कधी सांडली मला समजून नाही राहिला भाई. पण काल सांडली शर्टवर तेव्हा. तर भाई ब्लॉग मध्ये कंटिन्यू तुम्हाला दाखवतो मी सामने. A few moments later. तर भाई आम्ही जिकडे आला तिकडे पूर्ण शांत वातावरण आहे. का सांगू तुम्हाला, इकडे तर गाडीची लाईन लागली. टेन्शन घ्या भाई, आपल्याला गाडीची लाईन राहील. इथं महाराष्ट्र वनरक्षकच्या गाड्यात आहे, वाघ वगैरे पाहायला नेत असतील भाई, बिकॉज इकडे जंगल आहे जवळपासच. तर फायनली अक्षय वगैरे तिकडे आणि आमचे फ्रेंड्स इकडे आहेत. तर चला आता आपण जेवण करले कंटिन्यू. चला भाई फायनली हे करून दे. इथून एक आता सगळेजण उद्या एक गाड्या पकडा. हो, एक गाड्या पकडा. नाही मी नाही पकडू. भाई फायनली खत्म. बाय बाय. आला आणि फायनली जेवण करायसाठी. जेवणामध्ये काय? जेवणामध्ये अंडा करी. सगळे आहेत ना खाणे आले इथं.
कोणी येते वेजवाला सिस्टम नसे. तुम्ही या का ब्रदर? वेजवाला सिस्टम आहे का? कोण चांगला आहे भाई वेजवाला सिस्टम आहे कोणाकडं? आता इकडे प्लेट खाली सगळी नॉनव्हेजवालीचे आहे, काय टेन्शन नाही. तर मग इकडची प्रोसेस इकडची व्यवस्था एक नंबर आहे भाई. आवडलं आपल्याला. आता याच्या हळूहळू आल्या तुम्हाला दाखवतो मी सामने. तर राईस फायनली आलाय अंडा करी वगैरे आवडी राईस वगैरे प्यायलाच आहे. इकडे फायनली बघू शकता भाई इकडची व्यवस्था एक नंबर वाटतं खायची. एक नंबर जेवण. चला आता आपण जेवण करतो लवकर लवकर. अजून खूप काही मला सांगायचं दाखवायचं भाई. तर आमच्या कंटिन्यू. 1 hour later. तर काहीच फायनली आमचं जेवण वगैरे झालं आहे भाई एक नंबर ओके. एक नंबर जेवण वगैरे आमचा भाई फायनली. तर फायनली बघू शकता एकदम भाई झाला काही रिपोर्ट करू ना. मला वाटतं तर जास्त आता आता का करायचं भाई. इकडचा जेवण वगैरे एक नंबर झाला मस्त फायनली आवडला वारे आपल्याला. पुरा पोट पॅक हो गया भाई फायनली. तो आता बघू आता का खावते सामने सामने भाई. लवकर लवकर जण प्रमोशन करायचं लवकर लवकर मला डील करा भाई मेल करा. आपले पॉईंटचे प्रमोशन चालू आहे फायनली. तर भाई मग तुम्हाला आता इकडचं पुरं बॅकग्राऊंड वगैरे सगळं दाखवतो. सगळं काही दाखवायला बाकी आहे. तिकडे पाणी चला पाहू शकत्या. चला बाहेरचा एरिया दाखवतो. चला भाई फायनली भाई सिटिंग एरिया बघू शकता. फायनली इतकं चांगला भाई बनवलाय ना. कोणताच नकाशा होता माहीत नाही. तिथं सिटिंग एरिया एक नंबर बनवलाय. तर चला इकडे इकडे तर भाऊ वाघच आहेत बा. इकडे हरिण आहे. वाघ जास्तच मोठं नाही झाला का थोडासा. नकली आहे. नकली आहे असली तेवढा मोठा काय प्रेझेंटी फिट. अजून इकडे मोठे वाघ आहेत भाई. मोठे वाघ दाखवता तुम्हाला. इकडे ना मोठे वाघ. हा इथं मोठे वाघ आहेत. एवढ्या जंगल वगैरे इथे गरम मारून राहिला. हा सिटी गरम आहे ना. गरम आहे ना. इकडे वाघ इकडे दाखवा लागला. तर भाई आता मी आला इकडं. हा फायनली भाई बघू शकते. माहित नाही दिसून राहिला नाही दिसून राहिलं तर. आपत येईन का मग. बसू नाही म्हणते तो म्हणते वाघ म्हणते ते जाऊच नको म्हणते उठून जाईल म्हणते. कितीच गरम आहे ना. म्हणून म्हणते झाडे लावा बा. त्या कामासाठी झाडे लावा म्हणते. नाही झाडं आहे इकडं पण फॅक्टरी त्याच्यामुळे हा एक वाघ पुरी तिकडं पुरा फॅमिली टाईप बसले रे बाई. इथं सिंगल आहे ते सोडा भाई. तुम्ही आता तुम्हाला मी रूम दाखवी थंडा थंडा. आता मी तुम्हाला रूम दाखवतो भाई एक नंबर पैकी. हा आपला थोबाड. हे एक रूम झाली. इथे 2 बेड आहे फायनली. एक नंबर रूम भेटलेत. आणि हा 1 2 3 4 अक्षय भाऊ इकडं. हा मी इकडं. एक नंबर रूम भेटला पाहिजे. काश्मीर काश्मीर बनवला आहे का काश्मीर. थंड वाटत आहे इथे. गरम येऊन राहिली थंड वाटत आहे म्हणते बा. तर काहीच पाहिजे आता दाखवतो भाई. बहुत काही दाखवणार म्हणजे दाखवता तुम्हाला एवढं सगळं. तर लाईक करून घ्या. एक प्यार असं कमेंट करून घ्या भाई. इथं झाला थंडीने तापाचा काम आहे. हे हॉस्पिटल मधील ब्लँकेट वाटून राहिले बा. मोबाईल चार्जिंग किती आहे. मोबाईल चार्जिंग कमी आहे भाई. चार्जिंगवर लावतो मग तुम्हाला भेटतो ब्लॉग मध्ये. 1 hour later. तर भाई आमचं जेवण वगैरे पण झाला. आम्ही झोपून आला. सगळेजण झोपले भाई. ऍटलिस्ट मी फक्त जागा. असंभव असंभव और अभी तो रुको क्लाइमैक्स अभी बाकी है. सगळं मी फक्त. आणि इकडे भाऊ बसल फक्त भाई. बाकी सगळे इकडे आता महाराती एक वेगळे चालू आहे.
इकडे तर ब्रदर लोक सगळे झोपून गेले. आम्ही येतो भाई. मी तर तुम्हाला तर माहिती आहे मी जास्त वेळ म्हणजे जास्त रात्रीपर्यंत जागत राहतो काय फॅमिली. तर त्याला रातच्या आता किती 1:43 म्हणजे आता 2 वाजतीलच वाजलेच. तर येतपर्यंत जागाव ना तू. मग मागचा एक मी ब्लॉग टाकलो त्याच्यामध्ये किती मी टाकलो 6-6:30 टाकलो होतो भाई. तर काय नाही आता ब्लॉग एंड करत आहो मी फायनली. तर हा ब्लॉग छोटासा होता भाई, जास्त काय नाही. बिकॉज आम्ही जास्त म्हणजे कुठे गेलो नाही, फक्त तिकडून येण्याचा आणि जेवण करायचं फक्त एवढाच काल केलं होता. कारण की मी स्टार्टिंगपासून ब्लॉग जास्त काही बनवलं नाही. बिकॉज माझी रिचिंग म्हणजे जास्त कमी गेली होती त्या चॅनलवरती आणि मी प्रमोशनचे व्हिडिओ बनवते म्हणून मला काही वेळ भेटत नव्हते म्हणून ब्लॉग तेवढा काही टाकलो नाही भाई यूट्यूबवर. बट आज आणि उद्या आणि परवा 3-4 दिवसात ब्लॉग येऊ शकते आपला. तर ज्या चॅनलला आता पण सबस्क्राईब नाही केलं तर लवकर सबस्क्राईब करा. प्रमोशन स्पॉन्सरशिप माझी चालू आहेत. लवकर DM करा, मेल करा, टॅग मारा भाई. तर आता करतो ब्लॉगला एंड. भेटू आता पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि भाई चॅनलचं बिलकुल सबस्क्राईब करा. आता पुढच्या भेटू नेक्स्ट पार्टमध्ये. आपला फर्स्ट पार्ट होता, असं नाही की दुसरा पार्ट नाही येणार. दुसरा पार्ट तिसरा पार्ट पण येणार. पार्टमध्ये नाही आहेत माझे ब्लॉगच राहणार आहेत, पार्टमध्ये नाही टाकणार आहोत. तर ब्लॉग कसा वाटला कमेंट करून जरूर सांगा. भेटू आता पुढच्या ब्लॉगमध्ये. तर बाय बाय.